अध्याय 13. भीमाजी क्षय निवारणम. श्री साईबाबांनी भीमाजी पाटलाचा क्षयरोग बरा करणे. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. श्री साईबाबांचे बोल एका वाक्यात संक्षिप्तपणे व्यक्त केलेले खूपच लहान असत, परंतु अर्थाच्या भारदस्तपणामुळे समजण्यास कठीण असत. विशालतेने फार अघळपघळ असत, पण एकवटलेले सुद्धा तेवढेच असत. असे हे बाबांचे बोल अर्थाच्या तात्पर्यामुळे अति गंभीर असत. कधीही निरर्थक किंवा पोकळ बडबडीचे नसत, तर सौम्य किंवा शांत व अत्यंत मोलाचे असत. पहिल्यापासून शेवटपर्यंत एकसंगतीने राहावे, दैवाने जे प्राप्त होईल त्याला अनुसरून वागणारे व्हावे, सदा संतुष्ट असावे आणि केव्हाही सचिंत म्हणजे काळजी करीत नसावे. अरे, मी घरादाराशिवाय फकीर झालेलो आहे. बेफिकीर होऊन सर्व कटकट टाकून एका ठिकाणी स्वस्थ बसलो आहे. तरी ती टाळता न येणारी माया मला सुद्धा सतावते. मी तिला विसरतो, पण ती मला विसरत नाही. मला ती सतत बिलगते. हरीची ती आदिमायाच आहे. ब्रह्मदेव वगैरेंची सुद्धा ती तारांबळ उडविते. तेथे माझ्यासारख्या दुबळ्या फकीराची काय कथा. हरीच जेव्हा प्रसन्न होईल तेव्हाच तिचे गांजणे बंद पडेल. हरीचे अखंड भजन केल्याशिवाय मायेचे निवारण होणे शक्य नसते. असे हे मायेचे महिमान बाबा भक्तांना सांगत असत आणि हरीच्या सेवे पूजेने तिची शांती होण्यासाठी सदा भजन करण्याच्या स्थितीची प्रशंसा करीत असत. संत माझ्या सचेतन मूर्ती आहेत, असे श्रीकृष्ण भगवानांनी भागवतात उद्धवाला स्पष्ट म्हटलेले शब्द कोणाला ठाऊक नाहीत. म्हणून भक्तांच्या कल्याणासाठी दयेचे सागर साई समर्थ सत्य व अर्थयुक्त बोलले ते अति नम्र होऊ नये का. ज्यांची पापे धुवून निघाली आहेत तेच खरे पुण्यात्मे माझ्या भजनी लागले आणि त्यांनाच माझी खूण पटली. साई साई असे नित्य म्हणाल तर मी 7 समुद्रांपलीकडे लक्ष ठेवून तुमचे काळजीपूर्वक रक्षण करीन. या माझ्या शब्दांवर विश्वास ठेवाल तर खात्रीने तुमचे कल्याण होईल. मला पूजेची सामग्री नको किंवा 8 किंवा 16 प्रकारचे पूजेचे उपचार नकोत. जेथे अमर्याद भक्तिभाव असेल त्या ठिकाणी माझी वस्ती असेल. असे बाबा भक्तांच्या प्रेमामुळे वेळोवेळी बोलून गेले. त्या प्रेमळ शब्दांची आता आठवण करून मनाला रमवूया. असा हा दयाळू व शरण आलेल्यांचा पाठीराखा साई सखा आहे. भक्तांचा चांगला कैवार घेऊन त्यांनी काय नवल केले पहा. मनाचे अनेक ठिकाणी असलेले लक्ष घालवून त्याला एकाग्र करून ही नवी कथा समूळ ऐकावी, म्हणजे आपले काम पुरे होईल. साईमुखीची जी अमृतवृष्टी तीच येथे पुष्टी व तुष्टी म्हणजे संतोष, समाधान व भरभराट प्रगती असते. आपले हित करून घेण्याचे जर मनात असेल तर शिर्डीला येण्याच्या दगदगीला कोण बरे कंटाळेल. मागील अध्यायाची संगती अशी आहे. एका अग्निहोत्र्याला त्याच्या ब्रह्मीभूत झालेल्या गुरुचे दर्शन देऊन बाबांनी आनंदित केले होते. आता हा अध्याय त्याही पेक्षा गोड आहे. एका क्षयी व रोड म्हणजे बारीक वाळलेला या भक्ताची स्वप्नात खोड मोडून बाबांनी त्याला आरोग्याची जोड दिली. तरी भाविक जन हो, साईनाथांचे पापांचा नाश करणारे व गूढ असे हे चरित्र नीट लक्ष देऊ नये का. हे चरित्र स्वतःच्या पुण्याईने इतरांना पवित्र करणारे आहे. जणू काय गंगा नदीचे पवित्र जलच.
या लोकाचे व परलोकाचे हित साधणारे हे चरित्र ऐकणाऱ्या श्रोत्यांचे कान धन्य आहेत. या चरित्राला अमृताची उपमा देऊ पाहावे. तर अमृत काय या चरित्रापेक्षा जास्त गोड आहे का? अमृत प्राणांचे रक्षण करील, परंतु हे चरित्र तर जन्म घेण्यापासून सोडविल. जे प्राणी आपल्याला संपूर्ण अधिकार असलेले मानत असतील व ज्यांच्या मनाला आपल्या इच्छेस येईल तसे आपण करू शकू असे वाटत असेल, त्यांनी हे कथानक ऐकावे. जीव जर खरोखर स्वतंत्र आहे तर मग सुखासाठी रात्रंदिवस कष्ट करूनही त्याच्या पदरी दुःखच का बरे पडते? हा तर नशिबाचा खेळ आहे. दुःखे टाळण्यासाठी जागोजागी सावधान असूनही ते अतिशय तत्परतेने त्याचा शोध घेऊन मागे लागतात. चुकवू जाता गळ्यात पडतात, झटकू जाता आणखीनच चिकटतात. जीवाची ही फुकट धडपड असते आणि अहोरात्र असे अतिश्रमाने थकून जाणे असते. जीव जर खरा स्वतंत्र असता तर पूर्णपणे सुखाच्या अधीन असता आणि दुःखाच्या एका कणालाही जरा सुद्धा न शिवता स्वतंत्र बुद्धी असल्याने पाप करण्यासारखे कधी वागला नसता. पुण्यच खूप गोळा केले असते आणि सुखाचीच वाढ करून घेतली असती. परंतु जीव स्वतंत्र नसतो. त्याच्या पाठीशी कर्मतंत्र म्हणजे कर्म अधिक अधीनता बरोबर कर्माप्रमाणे म्हणजे पूर्वीच्या कृती किंवा आचरण यांच्या ठरलेल्या परिणामाप्रमाणे वागण्याची सक्ती असते. त्या तंत्राचा खेळच विचित्र असतो. सर्व कर्म करण्याचे साधन त्या तंत्राच्या हाती असते. पुण्यकर्म करण्याकडे लक्ष जाते, परंतु पाय पापकर्म करण्याकडे ओढले जातात. चांगल्या कर्मांचा ठिकाणा शोधू जाता वाईट कर्मांशी शरीराची भेट होते. असो, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगावच्या भीमाजी पाटलाची कथा आता ऐका. जणू काय ती मूर्तिमंत अमृताची गोडीच आहे. भीमाजी घरचा सुखसंपन्न होता. आल्या गेल्यांना अन्न वाटीत असे. त्याचे मन कदापि खिन्न नसायचे आणि तो सदा हसतमुख असायचा. दैवाची तरतूद विलक्षण असते. लाभ किंवा हानी न कळता होतात. कर्मांचे भोग चालून येतात. नसते रोग शरीरात उत्पन्न होतात. इसवी सन 1909 साली भीमाजीला कमनशीब पीडा देऊ लागले. खोकल्याचा क्षयरोग झाला आणि ताप येऊ लागला. सहन होऊ न शकणारा खोकला येऊ लागला. तापही फार वाढू लागला. दिवसेंदिवस जोराने वाढतच गेला आणि भीमाजी निराश झाला. तोंडाला सदा फेस येणे, पूर्णपणे खारटही नाही व गोडही नाही अशा पाण्याच्या व रक्ताच्या गुळण्या येणे, पोटात सारखे ढवळून येणे आणि जीव तळमळणे थांबत नव्हते. असा रोगाने पछाडलेला तो भीमाजी बिछाण्याला खिळला. त्याचे हातपाय गळून गेले आणि तो वाळत चालला. सगळ्या उपायांची शिकस्त झाली तरी बरे वाटेना, म्हणून तो फार त्रासून गेला. अन्नपान काही आवडत नव्हते. कांजीसारखे आजारी माणसांचे खाद्यही पचत नव्हते. त्यामुळे जीवाचे हाल असह्य होऊन भीमाजी अस्वस्थ झाला आणि त्याला काही सुचेना. देवांची सारी पूजा अर्चा व सेवा झाली. वैद्य डॉक्टरांनी हात टेकले. बिचारा भीमाजीने जगण्याच्या आशेवर पाणी सोडले आणि तो काळजीत पडला. पाटील मनात खिन्न झाले. थोड्या दिवसांचे सोबती वाटू लागले. दिवसेंदिवस उत्तरोत्तर फारच थकले आणि दिवस कसेबसे काढू लागले. कुलदेवता आराधिली पण तीही आरोग्यता देईना. ज्योतिषी, भूतपिशाच्य काढणारे मांत्रिक यांना विचारून पाटील थकले. कोणी म्हणत, कसला हा शरीराचा रोग, काहीतरी हा नशिबाचा योग. पुरा भोगच कोसळला. मनुष्याचा प्रयत्न काही कामाचा नाही. डॉक्टर झाले, हकीम झाले, उपचार करता करता सर्व थकून गेले. कोणाचे काहीच चालेना आणि सगळ्यांचे प्रयत्न हरले.
पाटील अत्यंत त्रासून गेले आणि म्हणाले, देवा, मी काय केले? काहीच का उपयोगाला येत नाही? कसले हे पाप तरी? देव तरी कसा हा विलक्षण आहे, जो सुखात लोळत असतो, त्याला आपले स्मरण एक क्षणही होऊ देत नाही. खरेच त्याची लीला आश्चर्यकारक आहे. मग जेव्हा त्याच्याच मनात येईल तेव्हा नाना प्रकारच्या संकटांची परंपरा धाडतो आणि आपले स्मरण करवून भक्तांकडून नारायणा धाव असे म्हणवून घेतो. असो, दुःखाने व्याकुळ झालेल्या भीमाजीचा धावा ऐकून देवाला तात्काळ प्रेम दाटून आले आणि भीमाजीला बुद्धी झाली की नानासाहेब चांदोरकर यांना पत्र धाडावे. नानासाहेब काहीतरी करतील जे इतर कोणालाही करता येणार नाही, असा पूर्ण विश्वास पाटलांना वाटला. हाच त्यांचा शुभशकून होता. हेच रोगाच्या बरे होण्याला कारण होते. पुढे त्यांनी नानासाहेबांना सविस्तर पत्र लिहून पाठविले. भीमाजींना नानासाहेबांची आठवण झाली, म्हणजेच साईबाबांची एकदम आठवण झाली आणि रोग बरा होण्याचे साधन उत्पन्न झाले. संतांचे कौशल्य अतर्क्य असते. कालचक्राची रचना असली तरी तेथेही ईश्वराचीच योजना असते. म्हणून कोणी दुसरीच काही कल्पना करून उगाच बढाई मारू नये. बऱ्या वाईट क्रियांचा सूत्रधार ईश्वरच असतो. तोच मारतो किंवा वाचवितो. करणारा तोच एक आहे. पाटलाने चांदोरकरांना लिहिले, औषधे खाऊन खाऊन त्रासलो. जिवंत राहण्याला कंटाळलो. जग उदास वाटते. डॉक्टरांनी आशा सोडली आणि दुखणे बरे होण्यासारखे नाही असे ठरविले आहे. हकीम व वैद्य यांची सुद्धा बुद्धी थकली आहे आणि माझी देखील आशा कुंठली आहे. तरी आता आपल्या पायी एकच विनंती आहे की आपली भेट जरूर होऊ द्यावी. हीच माझ्या मनाची आकांक्षा आहे. चांदोरकरांनी पत्र वाचले. त्यांचेही मन खिन्न झाले. भीमाजी मोठे भले गृहस्थ होते. नानांच्या मनाला पाझर फुटला. त्यांनी उत्तर पाठविले, साईबाबांचे पाय धरणे हाच फक्त एक इलाज किंवा बरे होण्याचे साधन आहे. बाप व माय तोच आहे. तीच सर्वांची कनवाळू आई आहे. हाकेसरशी धावून येईल आणि कळवळून कडेवर घेईल. लेकराची सोयी, ज्या समाधान लाभेल ती स्थिती तिलाच ठाऊक असते. क्षयरोगाची काय कथा? दर्शनाने महारोग सुद्धा बरे होतात. शंका मुळीच धरू नका. जा, त्यांचे पाय घट्ट धरा. भक्त जे जे मागतील ते ते त्यांना द्यायचे साईबाबांनी व्रत घेतलेले आहे. म्हणून म्हणतो, घाई करा आणि त्यांचे दर्शन घ्या. भीतीत मोठी भीती मरणासारखी दुसरी कोणती असते का? जा, साईंचे पाय घट्ट धरा. तो एकच तुम्हाला निर्भय करेल. इकडे भीमाजींना आपले दुखणे असह्य झाले होते आणि आयुष्याची अखेरची स्थिती येऊन ठेपली होती. नानांचे पत्र वाचून साईबाबांना कधी भेटेन आणि कधी आपले काम साधून घेईन असे पाटलांना झाले. ते अगदी भांबावून गेले आणि म्हणू लागले, सामान सर्व आवरा. उद्याच निघण्याची तयारी करा आणि शिर्डीचा रस्ता धरा. अशा प्रकारे पक्का निश्चय करून सगळ्यांचा निरोप घेऊन पाटील साई महाराजांचे दर्शन घेण्याकरिता शिर्डीला निघाले. बरोबर नातलग घेऊन भीमाजी चटकन निघाले. मनात फार उत्सुकता होती की शिर्डी मला कशी लवकर दिसेल. मशिदीच्या चौकाशेजारी पुढच्या दारात गाडी आली आणि चौघांनी उचलून भीमाजींना मशिदीत वर आणले. नानासाहेब बरोबर होतेच. ज्यांच्यामुळे साईबाबांचे चरण कमल मिळवणे सगळ्यांना सोपे होत असे ते माधवरावही तिथे आले. पाटलांना पाहून बाबा म्हणाले, श्यामा, हे चोर आणून किती माझ्या अंगावर घालतोस? हे बरे का करतोस? भीमाजींनी साईंच्या पायावर मस्तक ठेवले
आणि म्हणाले, हे साईनाथा, या अनाथावर कृपा करा. हे दीनानाथा, मला सांभाळा. पाटलांची व्यथा पाहून साईनाथांना दया उपजली आणि त्याबरोबरच पाटलांचा विश्वास बसला की आपली दुःखाची परिस्थिती आता संपली. भीमाजी पाटील असे अस्वस्थ पाहून कृपेचे सागर साई समर्थ मनात अत्यंत द्रवले आणि हसून म्हणाले, आता येथे बैस, चिंता सोडून दे. विचारी माणसे उगीचच मनस्ताप करून दुःखी होत नसतात. शिर्डीत पाय टाकल्याबरोबर तुझ्या भोगांचा अंत झाला आहे. संकटांच्या सागरात गळ्यापर्यंत बुडला असला किंवा महान दुःखाच्या खड्ड्यात गाडला गेला असला तरी जो या मशीद माईची पायरी चढला असेल तो सुखी झाला असे समजावे. येथील फकीर मोठा दयाळू आहे आणि तुझ्या व्यथा मुळापासून उपटून टाकील. तो मोठा कनवाळू आहे आणि प्रेमाने तुझा प्रतिपाळ करील. यासाठी तू स्वस्थ राहा. भीमाबाईंच्या घरी राहा. 1-2 दिवसात तुला आराम वाटेल. साईबाबांच्या तोंडचे हे शब्द ऐकून जसे एखाद्या मेलेल्या माणसावर अमृताचा वर्षाव होऊन तात्काळ पुन्हा जीवदान लाभावे तसे समाधान पाटलाला लाभले. जसे मरणाच्या दारी गेलेल्याला अमृत किंवा तहानेने पिडलेल्याला पाणी मिळावे तसे समाधान पाटलाला लाभले. आधी प्रत्येक 5 मिनिटाला तोंडातून रक्ताच्या गुळण्या येत असत, परंतु बाबांच्या समोर 1 तास बसल्यावर त्या नाहीशा झाल्या. दुखणे तपासून पाहिले नाही, रोग कशाने झाला याचे कारण विचारले नाही, केवळ कृपादृष्टीने रोग तात्काळ मुळासकट उपटून काढला. संतांची कृपादृष्टीच पुरेशी असते. वाळलेल्या लाकडाला कोंब किंवा अंकुर फुटतील. वसंत ऋतू नसला तरी फुलांचे झुपके फुलतील आणि मग ते मनोहर फळांनी गच्च भरून जाईल. रोग काय, आरोग्य काय, पुण्याचा व पापाचा नाश झाल्याशिवाय किंवा ज्याने त्याने भोगल्याशिवाय ते सुटत नाही. इतर उपाय चालत नसतात. केवळ भोगूनच त्यांचा नाश होतो. हीच जन्मजन्मांतरी खात्रीने होणारी गोष्ट आहे. भोगल्याशिवाय दुसऱ्या उपायाने त्यांची निवृत्ती होत नसते. तथापि दैववशाने एखाद्या संताचे दर्शन घडणे हे एक व्याधीसाठी दुःखहारक औषध असते. मग रोगाने पिडलेला इसम आपल्या रोगाचे दुखणे यातनेशिवाय सहन करतो. रोग कठोर पीडा किंवा क्लेश यांचा अनुभव दाखवितो, तर संत करुण दृष्टी ठेवून त्या रोगाच्या भोगाचे निवारण त्याच्या दुःखाची जाणीव न होऊ देता करतो. बाबांचा केवळ शब्द हेच खात्री पटेल असे कारण असते. तेच हटकून गुण देणारे औषध असते. एकदा काळ्या कुत्र्याने दहीभात खाल्ला आणि एका भक्ताचा हिमज्वर बरा झाला. कथेमध्ये या आडकथा वाटतील, परंतु या सारांश रूपाने ऐकल्या तर त्यांची उचितता दिसून येईल. असो, आठवण करून देणाराही साईच आहे. माझी कथा मीच करीन असे साईच बोलून गेले आहेत. त्यांनीच यावेळी या कथांची मला आठवण करून दिली आहे. बाळा गणपत नावाचा शिंपी जातीचा एक बाबांचा मोठा भक्त होता. तो एकदा बाबांपुढे अतिशय केविलवाणे तोंड करून विनंती करू लागला, बाबा, कोणते मी असे पाप केले की हा हिवताप मला सोडत नाही? पुष्कळ उपाय झाले तरी सुद्धा हा अंगातून निघत नाही, तर मी आता काय करू? वनस्पतींचे अर्क किंवा काढे वगैरे सर्व औषधेही झाली. आता तुम्ही तरी काही उपाय सांगा, जेणेकरून हा ताप निघून जाईल. तेव्हा बाबांच्या मनात दया उपजली आणि त्यांनी उत्तर दिले, दही भाताचे काही घास लक्ष्मी देवीच्या देवळाजवळ काळ्या कुत्र्याला खाऊ घाल, म्हणजे लगेच बरा होशील. बाळा भीतच गेला आणि घरी जाऊन पाहू लागला. तो झाकून ठेवलेला भात आढळला आणि बाजूला दही पण सापडले. बाळा मनात विचार करू लागला की दही भात तर मिळाला,
परंतु देवळा शेजारी काळा कुत्रा नेमका यावेळी असेल का? परंतु बाळाची ही उगीचच चिंता होती. सांगितलेल्या जागी जाऊन पोहोचतो तोच एक काळे कुत्रे शेपूट हलवीत समोर येताना दिसले. असा योग जुळलेला पाहून बाळाला मोठा आनंद झाला. दही भात खाऊ घातला आणि बातमी बाबांना जाऊन सांगितली. तात्पर्य सांगायचे म्हणजे हा जो प्रकार घडला त्याबद्दल कोणी काहीही म्हणो, परंतु तेव्हापासून बाळाचा हिमज्वर गेला आणि त्याला आराम पडला. असेच एकदा बापूसाहेब बुट्टी त्यांना पोटात थंडी होऊन एकसारखे जुलाब व लागोपाठ उलट्यांवर उलट्या होऊ लागल्या. सर्व औषधांनी कपाट भरले होते, परंतु त्यातील एकही औषध लागू पडत नव्हते. बापूसाहेब मनात घाबरले आणि फार काळजीत पडले. सारखे जुलाब उलट्या होऊन ते फार अशक्त झाले आणि नित्य नियमाप्रमाणे बाबांचे दर्शन घेण्याचीही त्यांना शक्ती राहिली नाही. ही गोष्ट बाबांच्या कानावर गेली. त्यांनी बापूसाहेबांना बोलावून आणून आपल्या समोर बसविले आणि म्हणाले, खबरदार, यापुढे शौचाला जायचे नाही आणि उलटी सुद्धा आपल्या ठिकाणी राहिली पाहिजे. नंतर त्यांच्याकडे पाहून हाताच्या अंगठ्याजवळचे बोट हलवून बाबांनी पुन्हा तेच शब्द उच्चारले. गंमत म्हणजे त्या शब्दांचा दरारा इतका की दोन्ही व्याधींनी पोबारा केला आणि बुट्टींना आराम वाटला. आणखी एकदा शिर्डीत पटकीची साथ आली असताना त्याचा बुट्टींनाही त्रास झाला. उलट्या व जुलाब सारखे होऊन त्यांचा जीव तहानेने व्याकुळ होऊन पोटात मळमळू लागले. डॉक्टर पिल्ले जवळच होते. त्यांनी सर्व उपाय खर्च केले. शेवटी जेव्हा काहीच उपयोग होईना तेव्हा ते बाबांकडे गेले. जसे जसे घडले होते तसे तसे सर्व सांगितले आणि विचारले, कॉफी द्यावी का पाणी द्यावे, कोणते चांगले? तेव्हा बाबा म्हणाले, त्यांना दूध पाजा, अक्रोड पिस्त्यासकट बदाम खाऊ घाला. असे हे जणू काही तरण म्हणजे डाळ तांदळाच्या कण्या वगैरे पुष्कळ पाण्यात शिजवून काढलेले पाणी प्यायला द्या, म्हणजे त्याची तहान राहील आणि चटकन रोग बरा होईल. आणि खरेच असे हे तरण पाजल्यावर बुट्टींचा त्रास बरा झाला. अक्रोड पिस्ते बदाम खाऊन पटकीला आराम पडावा हे तर महान आश्चर्यच. परंतु बाबांचा शब्द हेच विश्वासाचे स्थान असले की सर्व काही सफल होते. तेथे शंका मुळीच कामाला येत नाही. एकदा आळंदीचे एक स्वामी साई समर्थांचे दर्शन घेण्याच्या इच्छेने शिर्डी गावात आले आणि बाबांच्या निवासस्थानी मशिदीत येऊन पोहोचले. त्यांना कानांचा रोग होता, त्यामुळे असमाधान व झोपमोड होत असे. शस्त्रक्रिया करूनही तीळमात्रही काही उपयोग झाला नाही. ठणका फारच वाढला आणि काही इलाज चालेना, म्हणून शिर्डीहून निघण्याचा विचार केला आणि बाबांचा आशीर्वाद मागण्यासाठी ते गेले. साई चरणांना नमस्कार करून उदी प्रसाद पावल्यावर स्वामींनी सदा सर्वदा कृपा असावी असा आशीर्वाद मागितला. माधवराव देशपांडे जवळच होते. त्यांनी स्वामींच्या कानांकरिता बाबांना विनंती केली आणि बाबांनीही अल्ला अच्छा करेगा असे म्हणून स्वामींना आश्वासन दिले. असा आशीर्वाद मिळाल्यावर स्वामी पुण्याला परत गेले आणि तेथून 8 दिवसांनी त्यांचे पत्र आले की ठणका ज्या क्षणी बाबांनी आशीर्वाद दिला त्या क्षणीच थांबला. सूज मात्र कायम होती. पुन्हा शस्त्रक्रिया करावी म्हणून फिरून मुंबईला आलो आणि अगोदरच्याच डॉक्टरांकडे गेलो. परंतु बाबांना कसे सांकडे पडले कोण जाणे. कानांकडे पाहता डॉक्टरांना सूज कुठे दिसेना. डॉक्टर म्हणाले, शस्त्रक्रियेची आता आवश्यकता नाही. अशा प्रकारे बाबांच्या नुसत्या आशीर्वादाने स्वामींची भयंकर चिंता दूर झाली आणि सर्वांना नवल वाटले. अशीच आणखी एक कथा या प्रसंगाच्या अनुरोधाने क्रमप्राप्त झाली, म्हणून श्रोत्यांना आता ती सांगून
मग हा अध्याय आटोपता घेऊया. मशिदीच्या सभामंडपाची फरशी बसवण्याची ज्या दिवशी सुरुवात झाली त्याच्या 8 दिवस आधी काका महाजनींना सहन न होणारे अजीर्ण झाले होते. त्यांना जुलाब फार होऊ लागले आणि ते अत्यंत त्रस्त झाले. पण मनातल्या मनात बाबांवर भार ठेवून औषध किंवा उपचार करीत नव्हते. साईबाबा पूर्ण अंतर्ज्ञानी आहेत हे महाजनी जाणून होते. म्हणून हा त्रास त्यांनी बाबांना कळविला नाही. मनात जेव्हा येईल तेव्हा ते आपणहून तो घालवतील असा विश्वास असल्याने ती व्याधी ते सहन करीत राहिले. आपण सर्व भोग आनंदाने भोगू, परंतु पूजेत खंड पडू नये हीच एक प्रबळ इच्छा सदा काकांच्या मनात होती. पुढे जुलाब कितीही वेळा व केव्हाही जेव्हा होऊ लागले तेव्हा आरतीची सेवा चुकू नये म्हणून काकांनी काय केले पहा. एक तांब्या पाण्याने भरला आणि अंधारातही हाताला लागेल अशा जागी मशिदीत एका बाजूला ठेवला. स्वतः पाय दाबण्यासाठी बाबांजवळ बसत, आरतीला नेहमी हजर राहत आणि आपला रोजचा नियम पुरा करीत असत. जर पोटात कळ आलीच तर तांब्या हाताजवळ होताच. एकांत जागा पाहून शौच आटपून परत येत असत. असो, तात्याबांनी फरशी करायची आज्ञा मागितल्यावर बाबा त्यांना काय म्हणाले पहा. आम्ही लेंडीवर जात आहोत. तेथून परत आल्यावर या फरशीच्या कार्याला सुरुवात करा. पुढे बाबा परत आले, आसनावर जाऊन बसले आणि काका महाजनींनी वेळेवर येऊन पाय चेपणे सुरू केले. कोपरगावहून टांगे येऊन पोहोचले. त्यातून मुंबईकडचे भक्त येऊन पोहोचले. पूजा साहित्यासकट मशिदीत वर चढले आणि बाबांना नमस्कार केला. इतर मंडळींबरोबर अंधेरीचे पाटीलही आले आणि पूजेसाठी फुले, अक्षता वगैरे घेऊन वाट पाहत बसले. इतक्यात खाली पटांगणात जेथे रथ ठेवीत असत बरोबर तेथे कुदळी मारून फरशीची सुरुवात झाली. कुदळ मारण्याचा तो आवाज ऐकला मात्र बाबांनी विचित्र ओरड केली. डोळे भयंकर टवकारले आणि लगेच नृसिंहाचा अवतार धारण केला. कुदळीचा फटका कोण मारित आहे? त्याला मी कंबरेत लटका करतो असे बोलत बाबा सटका घेऊन उठले आणि सगळ्यांना भीतीने धडकी भरली. मजूर कुदळ टाकून पळाला, जो तो उठून धावत सुटला. काकांचा सुद्धा जीव घाबरला. इतक्यात बाबांनी त्यांचा हातच धरला आणि म्हणाले, जातोस कुठे? बस खाली. मग तात्या कोते व लक्ष्मीबाई आले. त्यांच्यावर देखील बाबांनी मनसोक्त शिव्यांचा भडीमार केला. अंगणाबाहेर जी मंडळी होती त्यांनाही शिवीगाळ केली. इतक्यात बाबांनी तेथे पडलेली भाजलेल्या भुईमुगाची थैली ओढून घेतली. बाबा रागवलेले असताना जे भीतीने चहूकडे पळून गेले त्यातील एखाद्याची ती मशिदीत पडलेली पिशवी असेल. दाणे असतील पक्का शेर म्हणजे 1 किलो. बाबांनी मूठ बाहेर काढून हातावर चोळून फुंकर मारून साफ करण्यास सुरुवात केली. मग ते स्वच्छ झालेले दाणे महाजनींना खाऊ घालू लागले. एकीकडे शिव्या देणे आणि एकीकडे दाणे चोळणे चालूच होते. महाजनींना म्हणत, खाऊन घे, आणि त्यांच्या हातावर साफ केलेले दाणे ठेवीत. काही आपल्या तोंडात टाकीत. अशा प्रकारे ती पिशवी संपवली. मग दाणे संपल्यावर म्हणाले, मला तहान लागली आहे, पाणी आण. काकांनी झारी भरून पाणी आणले. स्वतः पिऊन काकांना पी म्हणाले. काकांनी पाणी पिऊन झाल्यावर म्हणाले, जा, आता तुझी बृहती थांबली म्हणजे जुलाब थांबले. ते ब्राह्मण कुठे मेले? जा, त्यांना घेऊन ये. असो. पुढे मंडळी आली. मशीद पूर्वीप्रमाणे भरली आणि फरशी लावण्यास पुन्हा सुरुवात झाली. काकांचे अजीर्ण बरे झाले. जुलाबावर हे कसले औषध? परंतु संतांचा शब्द म्हणजेच औषध असते. संत जो शब्द म्हणतील त्याला जे प्रसाद मानतील
त्यांना दुसऱ्या कोणत्या औषधाची जरुरी नसते. हरदा शहराचे एक गृहस्थ पोटशुळाच्या व्याधीने 14 वर्षे त्रस्त झाले होते. सर्व इलाज झाले होते. त्यांचे नाव दत्तोपंत होते. त्यांनी कर्णोपकरणी गोष्ट ऐकली की शिर्डीत साई नावाचे महान संत आहेत, ज्यांच्या दर्शनाने सर्व रोग बरे होतात. अशी कीर्ती ऐकून दत्तोपंत शिर्डीला गेले. साईंच्या पायांना नमस्कार केला आणि करुणा भाकू लागले. बाबा, 14 वर्षे झाली पोटशुळाने पिच्छा पुरविला. पुरे हे दुखणे अगदी कळस झाला आता. ते सहन करण्याची शक्तीही राहिली नाही. कोणाला मारले नाही किंवा कोणाचे नुकसान केले नाही. आई बापांचा कधी अपमान केला नाही. पूर्वजन्मीची गोष्ट तर आठवतच नाही. मग हे कष्ट मला कशाने बरे होतात? संतांच्या केवळ प्रेमभरीत दृष्टीने, त्यांच्या प्रसादरूपी आशीर्वचनांनी रोग बरा होतो. दुसरे काहीही लागत नाही. तसाच अनुभव दत्तोपंतांना आला. बाबांचा हात मस्तकावर पडताच आणि उदी व आशीर्वाद पावताच मनाला आराम वाटला. मग महाराजांनी त्यांना काही दिवस शिर्डीत ठेवून घेतले आणि हळूहळू त्यांचा पोटशुळाचा त्रास मुळासकट नाहीसा झाला. असो, असे हे महात्मे. त्यांच्या मनाच्या थोरपणाचे मी काय वर्णन करू. सर्व सजीव व निर्जीव वस्तूंवर त्यांचा सद्भाव असतो आणि परोपकार करणे हा त्यांचा स्वभाव असतो. ही शब्दस्तुती गाऊ जाता एकापेक्षा एक नाना प्रकारच्या गोष्टी आठवतात. तेव्हा आता मागील संगतीने भीमाजींचे चरित्र पुढे चालवूया. असो, बाबांनी थोडी उदी मागवली. भीमाजींना थोडी दिली. थोडी त्यांच्या कपाळाला फासली आणि आपला हात त्यांच्या डोक्यावर ठेवला. मुक्कामावर परत जाण्याची आज्ञा झाली आणि पाटलांना हुशारी वाटून ते पायांनी चालतच गाडीपर्यंत निघाले. तेथून बाबांनी सांगितलेल्या जागीच ते गेले. ती जागा जरी अडचणीची व लहान होती तरी ती बाबांनी सुचवली होती, हेच तिचे महत्त्व होते. मातीचे ताजे थर देऊन चोपण्याने जमीन सपाट व गुळगुळीत केलेली असल्याने ती ओली होती. तरी पाटलांनी ती बाबांची आज्ञा मानली आणि तेथे सोय लावली. भीमाजीच्या गावात पुष्कळ ओळखी होत्या. सुकी जागा मिळाली असती, परंतु बाबांच्या तोंडी जे स्थान आले ते सोडून आणखी दुसऱ्या स्थानाचा विचारच केला नाही. तेथेच 2 पोती पाथरली आणि त्यावर हंतरुण पसरून भीमाजी स्वस्थ मनाने झोपले. मग त्याच रात्री अशी गोष्ट घडली. भीमाजींना स्वप्न पडले. बालपणीचे पंतोजी म्हणजे शाळा मास्तर आले आणि पाटलांना मारू लागले. हातात एक वेताची काठी घेऊन मार मारून त्यांची पाठ फोडली. सवाई म्हणजे कवितेचे एक वृत्त किंवा छंद तोंडपाठ होण्यासाठी आपल्या शिष्याला खूप त्रास दिले. सवाई तरी ती कोणती होती याचे मोठे कुतूहल श्रोत्यांना असेल, म्हणून तिची अक्षरे जी मी ऐकली ती सगळीच देतो. जिस गमे पद अन्य गृही जर ठेवियले जणू सर्पशिरी. वाक्य जिचे अति दुर्लभ ज्या परी दुर्मिळते धन लोभी करी. कांत समागम तेच गमे सुख पर्व नसे जरी वित्त घरी. शांत मने निज कांत मते करी कृत्य सती जनी तीच खरी. आता याचा अर्थ सांगतो. दुसऱ्या घरी पाऊल ठेवले तर जिला जणू काही सापाच्या डोक्यावर पाय ठेवल्यासारखे वाटते. जिच्या तोंडचे शब्द ऐकणे अगदी कठीण असते, जणू काही धनलोभीच्या हातचा पैसाच. पतीचा सहवास हीच जिची सुखाची अमोल संधी असते. मग घरात पैसा असो वा नसो, आणि आपल्या पतीच्या आवडीप्रमाणे कोणतेही काम जी संतुष्ट मनाने करते तीच या जगात खरी सती पतिव्रता होय. परंतु ही शिक्षा कशासाठी ती गोष्ट काहीच कळत नव्हती. पंतोजी वेताची छडी टाकीत नव्हते. ते मोठ्या हट्टाला पेटले होते.
नंतर लगेच दुसरे स्वप्न पडले. ते तर याहून विलक्षण होते. कोणी एक गृहस्थ येऊन छाती दाबून बसला. त्याने हातात वरवंटा घेतला आणि भीमाजीच्या छातीचा पाटा केला. भीमाजीचे प्राण कासावीस होऊन कंठाशी आले. जणू काही वैकुंठाला निघाले. मग स्वप्न संपले आणि भीमाजींचा डोळा लागला. त्यामुळे मनाला थोडी विश्रांती मिळाली. पुढे सूर्य उगवला आणि पाटील जागे झाले. त्यांच्या मनाला अपूर्व हुशारी वाटली. रोगाची कल्पना मुळासकट मावळली. पाटा, वरवंटा व छडीच्या खुणा पाहण्याची आठवणच कोणाला होती? स्वप्नाला लोक आभास म्हणतात, परंतु कधी कधी त्याचा उलट अनुभव येतो. त्याच क्षणी पाटलाच्या रोगाचा पूर्णपणे नाश होऊन दुःखाचे निवारण झाले. पाटील मनात फारच संतुष्ट झाले. त्यांना वाटले जणू काय आपला पुनर्जन्मच झाला. ते हळूहळू बाबांच्या दर्शनाला निघाले. बाबांचा चंद्ररूपी चेहरा पाहून पाटलांच्या आनंदरूपी समुद्राला भरती आली. त्यांचा स्वतःचा चेहराही आनंदाने फुलला. डोळ्यांना ग्लानी येऊन ते झाकले गेले आणि त्यातून प्रेमाश्रूंचे लोट वाहू लागले. त्यांनी बाबांच्या पायांवर मस्तक ठेवले आणि म्हणू लागले, वेताच्या शिक्षेचा व छाती फाडण्याचा परिणाम बिंचू गुणकारी झाला. या उपकाराची फेड करणे मला पामराला काही शक्य नाही. म्हणून मी बाबांच्या पायी फक्त डोके ठेवतो. यानेच माझे समाधान होईल. दुसरा काही याहून उपाय नाही. हे बाबासाई, आपली नवलाई अचिंत्य व अतर्क्य आहे. असो, असे हे पोवाडे गात पाटील तेथे महिनाभर राहिले. पुढे नानासाहेबांचे उपकार आठवत कृतार्थ होऊन पाटील आपल्या गावी परतले. असे हे भक्ती, श्रद्धायुक्त व आनंदपूर्ण चित्त झालेले आणि साई कृपेच्या उपकाराची जाणीव असलेले भीमाजी पाटील वरच्यावर शिर्डीत येत असत. साईबाबांना 2 हात, 1 मस्तक, अनन्य श्रद्धा व अढळ विश्वास हेच फक्त लागतात. पावलेल्या उपकाराची भक्ताने जाणीव ठेवली म्हणजे झाले. कोणी संकटाने गांजला म्हणजे जसा श्री सत्यनारायणाला नवस करतो आणि संकटातून पूर्णपणे मुक्त झाला म्हणजे जसा त्याने व्रत सर्व विधीसह यथास्थित करतो, तसेच पाटील तेव्हापासून सत्यसाईंचे व्रत यथाशास्त्र स्नान करून ब्रह्मचर्यासारखे व्रताचे नियम पाळून प्रत्येक गुरुवारी सतत करू लागले. लोक सत्यनारायणाची कथा वाचत, तर भीमाजी दासगणुकृत अवार्चिन भक्त लीलामृतातील साईंचे चरित्र प्रेमपूर्वक वाचत असत. या ग्रंथाच्या 45 अध्यायात दासगणूंनी अनेक भक्तांची चरित्रे वर्णन केलेली आहेत. यातील साईनाथांबद्दलचे 3 अध्याय हीच ती सत्यसाईंची कथा, जी सर्व व्रतांमधील हे उत्तम व्रत आचरताना पाटील वाचत असत. त्यामुळे त्यांना अमर्याद सुख लाभले आणि त्यांचे मन शांत झाले. पाटील नेहमी स्नेही सोबत्यांसह सगळे सोयरे गोळा करून आनंदित मनाने नियमित सत्यसाई व्रत करीत असत. नैवेद्याची तीच सवाई, म्हणजे नैवेद्यातील प्रत्येक पदार्थ पीठ, तूप, साखर वगैरे 1.25 पट म्हणजे चतुर्थांशाने अधिक घेणे. उदाहरणार्थ 1.25 शेर 1.25 किलो. तर नैवेद्याची तीच सवाई मंगल उत्सवही पहा तसाच. तेथे नारायण तर येथे साई, दोन्ही ठिकाणी कशातही कमतरता नव्हती. पाटलाने अशी पद्धत घालून दिली आणि तोच प्रघात गावात पडला. मग तेथे सत्यसाई व्रताचे पाठ लागोपाठ चालले. असे कृपाळू संत भक्तांचा उदयकाळ आला म्हणजे नुसत्या दर्शनाने संसारातील चिंता दूर करतात आणि काळालाही मागे परतवितात. आता येथून पुढील कथेत एकाच्या पुत्रप्राप्तीची चिंता व संतांची एकात्मता यांचे वर्णन ऐकून चमत्कार वाटेल. नांदेड शहराचा एक रहिवाशी, एक मोठा श्रीमंत पारशी
साईबाबांचा आशीर्वाद मिळवेल आणि त्याच्या पोटी पुत्र येईल. तेथील मौली साहेब नावाच्या संताची खूण बाबा पटवतील आणि तो पारशी आनंदयुक्त होऊन आपल्या गावी परत जाईल. ही कथा अति प्रेमळ आहे. श्रोत्यांनी स्वस्थ चित्ताने ऐकावी, म्हणजे त्यांना साईंची व्यापकता तसेच वत्सलता कळून येईल. हेमाडपंत साईबाबांना शरण आले आहेत. संतांना व श्रोत्यांना नमस्कार करीत आहेत. पुढील अध्यायात हे निरूपण काळजीपूर्वक ऐकावे जी. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा भीमाजी क्षय निवारणम नावाचा 13वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शिर्डी सजाचे लागतील पाय, टळती अपाय सर्व त्याचे. माझ्या समाधीची पायरी चढेल, दुःख हे हरेल सर्व त्याचे. जरी हे शरीर गेलो मी टाकून, तरी मी धावेन भक्तांसाठी. नवसास माझी पावेल समाधी, धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई. नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य, नित्य घ्या प्रचित अनुभवे. शरण मज आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी. जो जो मज भजे जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे मीही त्यासी. तुमचा मी भार वाहीन सर्वथा, नव्हे हे अन्यथा वचन माझे. जाणा येथे आहे सहाय्य सर्वांस, मागे जे जे त्यास ते ते लाभे. माझा जो जाहला काया वाचा मनी, तयाचा मी ऋणी सर्व काळ. साई म्हणे तोची तोची झाला धन्य, झाला जो अनन्य माझ्या पायी.